दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले. त्यावेळी आपापल्या उमेदवारांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभा झाल्या. यातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. यात अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंसाठी घेण्यात आलेल्या सभेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या सभेत नवनीत राणांचे राऊतांनी अश्लाघ्य भाषेत वर्णन केले. त्यामुळे महाराष्ट्रात आता रान पेटले आहे. शिवसेना म्हणून आपली जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. या अमरावतीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठी आहे. तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमानं बोलवेल, पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका. काय घडलंय पुराणामध्ये, विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं, ऋषी मुनी सुद्धा गेले, पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही, हे आपलं काम नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे. याबाबत शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून राऊतांवर टीका केली आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. संयमाने टीका करण्याची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रातील राजकारणाच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम दररोज संजय राऊत करत आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत. यासोबतच अनेक महिला नेत्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. संजय राऊतांनी काल नवनीत राणाच्या संदर्भात जी काही खालच्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे ना, जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते ना तर या राऊताला जोड्याने हाणलं असतं, पायतानाने हाणलं असतं. पूर्ण महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्य ही संजय राऊतांनी केलेली आहेत. मग अशा पद्धतीची एखाद्या महिलेला नाची म्हणणं किंवा एखाद्या महिलेच्या संदर्भात ती तुम्हाला डोळे मारेल, बोलवेल, इतकी घाणेरड्या पद्धतीची विधानं करत असताना हे पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेईल? हा शिवछत्रपतींचा, जिजाऊ सावित्री रमाईचा महाराष्ट्र आहे ना. मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प काय आहेत? आणि प्रत्येक वेळेला वेडेवाकडे अंगविक्षेप करत आई बसली म्हणणाऱ्या आणि महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा अक्का, कुठे आहात आता तुम्ही? आणि या महाराष्ट्रातल्या दमलेल्या बाबांच्या लेकी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे मूग गिळून का बरं गप्प आहेत? का फक्त स्वतःची बुलंद कहाणी लिहिण्यामध्येच त्या व्यस्त आहेत का? लक्षात ठेवा, रावण सुद्धा महाविद्वान होता, पण सीतामाईचा अपमान केला आणि रावणाची सोन्याची लंका जळाली. सामर्थ्यवान असणारं हस्तिनापूर सुद्धा द्रौपदीच्या अपमानानं उद्ध्वस्त झालं होतं. आणि महाविकास आघाडीची लंका ही संजय राऊताच्या अशा बेताल बडबडीमुळेच जळून जाणार आहे. कारण महाराष्ट्राला महिलांचा अपमान सहन होणार नाही. इथून पुढे जर राऊत जर कुठल्या महिलेला नाची म्हणणार असतील तर संजय राऊत, तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीचा नाचा म्हणायचं का? या महाराष्ट्रातल्या महिला राऊताची जोड्याने पूजा बांधतील. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.